संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामधून 2,10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रात्रीपेक्षा विसर्ग कमी केलाय, मात्र तरीही जायकवाडीवरच्या भागातून पाणी आलं तर हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे आणि सध्या जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या 2,10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हे सगळं पाणी गोदावरी नदीच्या पात्रात झेपावत आहे। त्यामुळे गोदावरी नदीला एक मोठा पूर आल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। नजर जाईल तिथपर्यंत सध्या गोदावरी नदी पात्रात पाणीच पाणी असं चित्र आहे। खरं तर काल रात्री जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक इतका विक्रमी विसर्ग करण्यात आलेला होता। जायकवाडी धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा हा विक्रम होता। त्यानंतर रात्रीतनं पहाटेपर्यंत हळूहळू पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आणि आता 2,10,000 क्युसेकवर हा स्थिरावलेला आहे। त्यामुळे 2 लाखावर आलेला हा विसर्ग पुन्हा 3 लाखावर जाऊ शकतो आणि पूर परिस्थिती होऊ शकते। मात्र तुर्तास विसर्ग नियंत्रित केली आहे आणि गोदावरी नदीचं हे रौद्र रूप आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। 2006 मध्ये गोदावरी नदीला पैठणमध्ये पूर आला होता आणि अक्षरशः हाहाकार उडाला होता। मात्र यावेळेस प्रशासनानं नियोजन उत्तम केल्यामुळे हाहाकार उडाला नाही, मात्र लोकांच्या घरांचं आणि दुकानांचं तेवढं नुकसान झालेलं आहे। मात्र यावेळेस पूर परिस्थिती योग्य पद्धतीनं प्रशासनानं नियंत्रणात सुद्धा आणली असंही आपल्याला म्हणता येईल।